रस्ता पूर्ण करण्याचा काही मला उद्देश दिसत नाही त्यात तुम्ही म्हणताय तसे काही वेगळे उद्देश असू शकतात त्यांचे। त्यामुळं जेव्हा गणपती तोंडावर आलेला असताना गोवा रस्ता पूर्ण करण्यात सरकारला पुन्हा सतत अपयश आलेलं आहे। सरकारचं नवीन टेंडर काढण्याचं धोरण आहे। जुने रस्ते आणि त्याचं काम आणि त्याची निगा राखणं यात सरकारला जास्त इंटरेस्ट नसतो, असं गेले 4 वर्षात 5 वर्षात वेळेला आम्हा सगळ्यांच्या निदर्शनाला आलेलं आहे। असं कोण म्हटलं? अनेक जे आमदार आहेत म्हणजे जे सोडून गेलेले आहेत त्यांच्या घरबाजूचे लोक वाट पाहत आहेत, असे किती आमदार संपर्कात आहेत आणि अनेक लोक त्यांच्याशी चर्चा करतात, मार्ग शोधत आहे की कशा प्रकारे जयंत पाटील आणि शरद पवारांना मध्ये संपर्क साधून पुन्हा पक्षात नाही। असं आहे की त्यावर आता काही भाष्य केलं की मी वारंवार सांगतो की त्या आमदारांच्यावर परत दबाव येतो, त्यांच्यावर प्रेशर येतं। त्यामुळे निर्णय अंतिम झाल्याशिवाय अशाबद्दल भाष्य करणं हे सोयीचं नाही आहे सध्या। असं जमेल तसं आमचा लहान पक्ष आहे, आम्ही काय फार आमच्याकडे हळूहळू काम चालू आहे आमचं। अत्यंत गंभीर आहे। महाराजांचा पुतळा बसवताना या सरकारने काळजी घेतली नाही। सरकार त्याला जबाबदार आहे। सरकारने केवळ आणि केवळ पंतप्रधानांच्या हस्ते हा पुतळा उभारायचा एवढा उद्देश ठेवून इव्हेंट केली, पण मूळ महाराजांच्या प्रती जी काळजी घेणं आवश्यक होतं, पुतळा उभारताना त्याच्या बळकटीची, त्याच्या सर्वच तिथल्या वाऱ्याची, तिथल्या सगळ्या परिस्थितीची, याचा दुर्लक्ष करण्याचं काम झालेलं आहे। मी नेहमी म्हणतो की हे सरकार इव्हेंट सरकार आहे, यांना कामाच्या दर्जाविषयी देणं घेणं नाही। अनेक नवे रस्ते केलेले आहेत, त्यांच्या रस्त्यांना भेगा पडलेल्याची उदाहरणं आम्ही अनेक वेळा सांगितली। सरकार कामाच्या दर्जात इंटरेस्ट घेत नाही। कमिशन खाणे आणि कॉन्ट्रॅक्ट देणे, नवीन टेंडर काढणे याच्या पलीकडे महाराष्ट्र सरकार काही करत नाही। मोठमोठे हजारो कोटीचे रस्ते काढायचे आणि त्याच्या दर्जा अत्यंत सुमार दर्जाचं काम होत असताना त्याकडे दुर्लक्ष करायचं, हा अनुभव महाराष्ट्रात आहे। आता खुद्द महाराष्ट्राचं आणि भारताचं आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या बाबतीत देखील यांनी असाच काहीतरी घोटाळा केलेला असणार आणि त्यामुळं हा पुतळा आज कोसळला किंवा तिथल्या परिस्थितीला तोंड देऊ शकला नाही, याची जबाबदारी ही या महाराष्ट्र सरकारची आहे। छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव वापरायचं, पण त्यांच्यासाठी आवश्यक असणाऱ्या कोणतीही काळजी ह्या सरकारने घेतली नाही। महाराष्ट्रातला सगळा छत्रपती शिवाजी महाराजांच्यावर श्रद्धा असणारा सर्व समाज आज या सरकारची निषेध करतोय असं मला वाटतं। सरकार कोयता गँगने एका पोलीस निरीक्षकावरतीच हल्ला केलेला होता, कुठेतरी कायदा सुव्यवस्था राज्यातील ढासळली गेली का? कारण की सातत्याने महिला अत्याचार आणि महिला अत्याचारांना संरक्षित करणाऱ्या पोलिसांवरती जातात थेट हल्ला होता। काल पोलिसांच्यावर वार करण्याचं काम कोयता गँगच्या लोकांनी केलं। महाराष्ट्रामध्ये पोलिसांचं आता भीती राहिलेली नाही। पोलीस हे सरकारचे मिंदे झालेले आहेत आणि पोलीस कारवाई करायला कचरतात, हा आत्मविश्वास महाराष्ट्रातल्या गुन्हेगारांच्यात आलेला आहे आणि सरकारी हस्तक्षेप
पोलिसांच्या कामकाजामध्ये एवढा वाढलेला आहे की आता पोलीस वाट बघत असतात सरकारकडून काय निरोप येतोय त्याप्रमाणे आपण कारवाई करू, आणि त्यामुळं पोलीस हतबल झालेले आहेत. पोलिसांचा मोराल आज महाराष्ट्राच्या स्थापनेनंतर कधी नव्हे एवढा लोएस्ट लेवलला गेलेला आहे. या सरकारला पोलिसांची मानसिकता आणि पोलिसांचं आत्मबळ वाढवण्याचं कोणतंही काम करता आलेलं नाही, आणि त्यामुळं गुन्हेगारच पोलिसांच्यावर आता हात टाकायला लागले. हे अत्यंत गंभीर आहे. कायदा व सुव्यवस्था याच्या पूर्ण धज्जा उडलेल्या आहेत, हे आज पुन्हा एकदा समोर आले. सहकारी गेले आहे, आता विधानसभेमध्ये त्यांचा मोठा पराभव होणार आहे. या त्यांचा प्रयत्न आहे की कुठे आपण कुठच्या निवडणुकीमध्ये आमदार व्हावं, त्यासाठी काही तुमच्यासोबत चर्चेला सुरुवात झाली आहे, कारण लोकसभेमध्ये ते पाहायला मिळालं नाही. बऱ्याच ठिकाणी अस्वस्थता आहे त्यांच्या पक्षातल्या आमदारांच्याशी. स्वतंत्रपणानं ते संपर्क साधतात, त्यांना त्यांच्या विजयाची खात्री नाही. मोठमोठ्या इव्हेंट जरी अलीकडच्या काळात त्यांच्या मतदारसंघात झाल्या तरी ती कृत्रिम गर्दी ही त्यांना आत्मविश्वास वाढवण्यासाठी उपयोगी ठरत नाही, आणि त्यामुळं त्यांचा कल हा लोकप्रिय पक्षाकडे जाण्याचा आहे. आणि शरद पवार साहेबांच्या नेतृत्वाखाली या सगळ्यांनी पूर्वी काम केल्यामुळं नैसर्गिकच त्यांना असं मनात वाटतं की आपण पुन्हा पवार साहेबांच्या आसऱ्याला जायला हरकत नाही. पण आमच्या पक्षाने याबाबतीत काही तसा विचार केलेला नाही. पश्चिम महाराष्ट्र आणि उत्तर महाराष्ट्रातल्या आमदारांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. पश्चिम महाराष्ट्र आणि उत्तर महाराष्ट्रातले आमदार जास्त संपर्कात आहेत अशी नाही. आता संपर्क फोनवर बोलणं यापेक्षा नक्की निर्णय कधी होतो याला जास्त महत्त्व आहे. त्यामुळं अशी मधली माहिती देणं तुम्हाला हे मला संयुक्तिक वाटत नाही. सर, वडगाव शहरीमधल्या काही शासकीय कार्यक्रमांच्या उद्घाटनाच्या बॅनर पोस्टरवरती मुख्यमंत्र्यांचे आणि मुख्यमंत्र्यांचे फोटो लागले होते. फक्त अजित पवारांचा फोटो ठेवून संपूर्ण प्रशासकीय कामांचं उद्घाटन केलं जातं. त्याच्यावरती महायुतीमध्ये कुठेतरी चढाओढ निर्माण झालेली आहे की मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांचे फोटो लावलेले नाहीत अशा पद्धतीने. तर सातत्याने ते सांगतात की आमच्यात एकता आहे, महायुती एकत्रित लढणार. जगदीश मुळीकांनी ट्विट केले. तिन्ही पक्षामध्ये प्रचंड स्पर्धा आहे आणि तिघं एकमेकाशी स्पर्धा करण्याच्या मनस्थितीत सतत दिसतात. आता वडगाव शहरी विधानसभा मतदारसंघामध्ये अजित पवार पक्षाचे सदस्य तिथं आमदार आहेत, त्यामुळे त्यांनी तो कार्यक्रम केला असेल. त्यामुळं तिथल्या भारतीय जनता पक्षाला किंवा शिंदे गटाला असं वाटत असेल की आपल्याला न विचारता कार्यक्रम होतोय. असेच त्यांच्या समस्या अंतर्गत बऱ्याच ठिकाणी आहेत. त्यामुळं त्याची प्रतिक्रिया आपण मगाशी सांगितली तशी काही ठिकाणी उमटते. सर, महाविकास आघाडीच्या आज बैठक पुन्हा पार पडणार आहे का? महाविकास आघाडीच्या जागा वाटपाचा काही चर्चा झाली तर मुंबई नाही, पेच सुटायला अजून बरेच दिवस आहेत, तुम्ही काही करू नका. चर्चा सुरू झाली असं समजते. आत्ताच चर्चा चालू झाली आहे. आज दुपारी 5 वाजता ते बसणार आहेत असं मला कळलं. मुंबईतले तिन्ही पक्षाचे नेते एकत्रित बसून त्याच्यावर चर्चा विचार विमर्श करत आहेत. आणि तुमच्या माहितीसाठी सांगतो, बराच वेळ लागणार आहे. हळूहळू सगळ्या गोष्टीचे स्पष्टीकरण येईल. तुम्ही घाई करू नका. नाही, आता मुंबई प्रदेशच्या अध्यक्षा त्या कामात आहेत. त्या कालही चर्चेत गेलेल्या, आजही आमचे रवींद्र पवार आणि ते राखीताई जाधव चर्चेला जात आहेत. जितेंद्र आव्हाड साहेब चर्चेला जात आहेत. मला तपशील माहीत नाही. पाहायला मिळत आहे की लोकसभा निवडणुकीमध्ये कमी जागा लढून जास्त जागा जिंकण्याचा दोन्ही पक्षांनी विरोध केला, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि काँग्रेस पक्षाने. यावेळेस ज्यांची जास्त जागा त्यांचा मुख्यमंत्री होईल असा काही प्रस्ताव या महासभेच्या चर्चा झालाय का? कारण मोठ्या प्रमाणात काँग्रेस पक्षाकडे मागणी केली की आमची जास्त जागा असतात तर मुख्यमंत्री आम्हाला. असं आहे की एकतर मुख्यमंत्री पदाचं स्वप्न कुणालाच आता पडणं योग्य नाही. आधी सत्तेच्या
पर्यंत पोचण्यासाठी आवश्यक असणारं संख्याबळ सर्वांनी निवडून आणण्याची काळजी घेतली पाहिजे. आणि त्यासाठी आम्हाला 170-180 जागा कशा निवडून येतील यासाठी आमच्या तिन्ही पक्षाचे प्रयत्न चालू आहेत. त्यामुळं प्रसारमाध्यमांनी वारंवार असे प्रश्न विचारणं आहे, कारण आमचं सगळं एकमत झालं, पूर्ण आघाडी झाली, त्यानंतर अजून बराच काळ आहे आणि निवडणूक घेण्याची सरकारची इच्छा दिसत नाही. सरकार थोडं घाबरले. तर निवडणुका ते कधी पुढे ढकलतील, नोव्हेंबरला होणार, आणखीन त्याच्या पुढं राष्ट्रपती राजवट करून, ते काय माहीत नाही ना. त्यामुळं काही नाही आम्हाला, आम्ही हळूहळू चाललंय आमचं. पण सर, शरद पवारांनी आपली भूमिका स्पष्ट केली की आम्ही तरी मुख्यमंत्री पदाच्या रेसमधनं बाहेर आहोत. ही भूमिका मान्य आहे का? मान्य करणारं मी कोण? त्यांनी अनाऊन्स केले, दॅट इज फायनल. सर, दहीहंडीवर इथं मराठीतच पहिला अजित पवारांना मागाशी अधिकाऱ्यांना प्रचंड झापलं. खरं तर सातत्यानं त्यांचे झापतानाचे व्हिडिओ किंवा नाराजीचे मोठ्या प्रमाणाचे व्हिडिओ घेऊन येतात. तुम्ही याकडे कशा पद्धतीने बघता? कारण अधिकाऱ्यांना कुठेतरी एक दबाव घेणं, त्यांच्यासोबत सातत्यानं भाष्य करणं, असे व्हिडिओ त्यांचे सामने सगळ्यांना पाहायला मिळतात. आज तर आक्षेपार्ह शब्द त्यांच्या बाबतीत वापरण्याचं पाहायला मिळालं की काही जग मारायला थांबवलं अशा पद्धतीने होतं. एकंदरच अधिकाऱ्यांच्या बाबतीत मला माहीत नाही की काय इन्सिडन्स होता, कोणत्या कारणामुळं त्यांचं ते रागवले, ते मला नक्की माहीत नाही. तपशील माहीत असल्याशिवाय उगाच टिप्पणी करणं योग्य नाही. आणि त्यामुळं ते आत्ता मला माहीत नाही नक्की काय, कोणताही, मी बघितलाही नाही तो व्हिडिओ. तुम्ही शांत आणि मृदू स्वभावाचे आहात. महाविकास आघाडीमध्ये जेव्हा चर्चा होतात, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सुवर्ण राहतात, काँग्रेस आणि उद्धव ठाकरे यांच्या दोन्ही पक्षामध्ये मुख्यमंत्री पदावर सध्या पैज लागली आहे की मला मिळालं. तुम्ही त्यामध्ये मध्यस्थी करताना त्यांची काही समजून जाता? दोन्ही पक्षाला नाही, शिवसेना आणि काँग्रेस दोघंही आग्रही नाही आहेत. आम्ही आज जागा वाटप करतोय, त्यामुळं आमच्या तिन्ही पक्षात कुठेच चर्चा नाही. त्यामुळं तुमचा जो मनसुबा आहे तो काही सध्या आम्ही तुम्हाला सांगू शकत नाही की आमचं काय ठरलंय. त्यामुळे थोडे दिवस जाऊ देत, आमचं जागा वाटप व्यवस्थित होऊ दे, मग आम्ही त्यावेळी योग्य तो निर्णय करू. कर्नाटकमध्ये ऑपरेशन लोटस करण्याचा प्रयत्न अशी चर्चा सुरू झाली. काँग्रेसचे कर्नाटकातील एक आमदारांनी म्हटले की मला 100 कोटींची ऑफर दिलेली आहे. अशा अनेक आमदारांना आता ऑफर यायला लागली. कर्नाटकात सुद्धा असं काय होऊ शकतं काँग्रेस? तुम्ही याप्रती 100 कोटी असं ते आमदार सांगतात. वाढलेला दिसतोय दर, पण असा होणं योग्य नाही. एकदा निवडून आली, निवडणूक झाली की पक्ष फोडणे ह्यालाच महाराष्ट्र चिडलेला आहे. याचमुळं महाराष्ट्रात 2 पक्ष फोडले, याची सजा भारतीय जनता पक्षाला महाराष्ट्रातली जनता करणार आहे. लोक वाट बघतायत निवडणूक होण्याची, आणि त्यामुळं घाबरून जाऊन सरकारने तिजोरीचं दार काढून ठेवलेलं आहे. उघडलेलं नाही, काढून ठेवलेलं आहे. कारण सरकारला आता कळेना झाले की लोकांचं मन कसं जिंकायचं. पण जो बूंद से जाती है वो हौद से नहीं आती, असला प्रकार महाराष्ट्रात होईल. कितीही प्रयत्न केले तरी ही पक्षफोडी आहे ना, ती भारतीय जनतेला आवडत नाही. आज भारतीय जनता पक्ष 400 पार करणार होता, तो एकदम 240वर येण्याची कारणं काय आहेत? तर ती पक्षफोडी हे एक त्यातलं कारण आहे. अनेक कारण आहेत, पण पक्षफोडी हे एक कारण आहे. ही जुनी आहे, फार जुनी आहे. महिलांच्या अत्याचार आणि महिलांचा दोष वापर जेव्हा राष्ट्रवादी पक्षाने होतात, त्या ऑडिओ क्लिपमध्ये जो संवाद आहे त्याच्यावरती आता SITची स्थापना करावी, त्याची चौकशी करावी अशी मागणी केली जाते. असं आहे की जितेंद्र आव्हाड ही जी क्लिप आहे ती आमचा पक्ष एकत्रित असताना काही वर्षापूर्वीची आहे. पण ज्यांनी कष्ट घेऊन ही क्लिप शोधून काढली त्यांचं कौतुक आहे. ही आमच्या सगळ्या जुन्या हिस्ट्र्या हुडकून काढण्याचं काम काही लोकांना कॉन्ट्रॅक्टनं दिलेलं दिसतंय. तर त्या जुन्या क्लिप आहेत. शिळ्या कडीला ऊत आणण्याचा हा प्रकार आहे, त्यात कोणतंही तथ्य नाही आहे. आणि ती क्लिप खरी आहे का खोटी आहे हाही प्रश्नच आहे. त्यामुळं याच्यावर वायफळ वेळ घालवण्याची गरज नाही आहे. सर, जानना चाहेंगे भारतीय जनता पार्टी की तरफ से कल जांबोली मैदान में एक अफजल खान का नाटक पेश किया जाएगा, तो कहीं ना कहीं उद्धव ठाकरे खुद से जुड़े हुए लोग, खासतौर पे आप भी
क्या ये घेरने की कोशिश की जा रही है अब्दाली अफजल खान, क्या कहना चाहिए? भाजप अफजल खान के समर्थन में नाटक कर रहा है। शिवाजी महाराज और उनका नाटक प्रस्तुत। हाँ, वो तो नाटक है, वो पूरी ये जो हकीकत है वो नाटक के माध्यम से वो बताते हैं। कोई किसी को हर्ज होने की आवश्यकता नहीं है। सर, इसी तरह पे अगला सवाल होगा कि उद्धव ठाकरे को और बाकी लोगों से मुस्लिम समुदाय को बहुत ज्यादा अपेक्षाएं हैं कि उनको वोट दें, और उसके बाद बहुत सारे मुस्लिम समुदाय सामने आ रहे हैं जिनका कहना है कि पक्ष को अगर वोट दिए गए हैं तो उनके लिए कुछ किया जाना चाहिए, और आप भी उनके साथ हैं, तो ऐसे में आपकी तरफ से क्या प्रतिक्रिया होगी? नहीं, हम ये मानते हैं कि सारे समुदायों को मदद होने की आवश्यकता है। हमारी आने वाले मैनिफेस्टो में ये सारी चीज़ों के बारे में हम आवश्यक एक दूसरे से बातचीत करके मैनिफेस्टो में आवश्यक वो तरतूद कर देंगे। सर, कल कांग्रेस की तरफ से कहा गया था, नाना जी ने कहा था कि जिस तरह से दल बदल कानून को लेकर सुप्रीम कोर्ट में बातें चल रही हैं, आने वाले समय में महायुति में कोई बड़ा फेरबदल होगा, और यही कारण है कि देवेंद्र फडणवीस ने अपने हाथ खड़े कर दिए हैं। क्या प्रतिक्रिया होगा? देवेंद्र फडणवीस ने अपने हाथ खड़े कर दिए हैं, अब कहीं न कहीं महायुति में आने वाले कुछ महीनों में कुछ बड़ा होने वाला है। मुझे कोई जानकारी नहीं है। सर, एक प्रश्न आहे मुंबई गोवा महामार्गाचा। सुनील तटकरे साहेब जे तुमच्या पक्षात होते आणि निवडून गेलेले आहेत, आदिती तटकरेची त्याचा मुलगा, हे 3 मोठे नेते तुमच्या पक्षात होते आणि मग ते भाजपकडे गेलेले आहेत, ते प्रगती होणार, पण मुंबई गोवा महामार्गाचा विषय काही पुढे गेलेला नाही। तसेच घाणेरडे रस्ते, पावसाळ्यात लोकांना त्रास होतो, तसं लोकांनी काय करायचं की तुमच्या पक्षातून कधी अपेक्षा काय ठेवायची की तुमचे जर उमेदवार तिथे असेल तर काय होणार, काय कसं करणार ते? कारण आता मोदीजी आहेत सेंटर, त्या रस्त्याने सुनील तटकरेंच्या नंतर पुढे उदय सामंत लागतात, त्याच्या पुढे नारायण राणे साहेब लागतात, त्यामुळे ह्या सगळ्यांचा तो अपयश हे तो रस्ता पूर्ण न होण्यात आहे। एकट्या सुनील तटकरेंना त्याचं श्रेय देण्याची गरज नाही, हे बाकीचे सगळे जे त्या रस्त्याने नेते आहेत त्यांना हा रस्ता त्यांचं दिल्लीमध्ये आणि मुंबईमध्ये सरकार असतानाही करता आलेला नाही। खरं म्हणजे हा रस्ता यापूर्वीच पूर्ण व्हायला पाहिजे होता। सरकारचं ते अपयश आहे आणि आमचं सरकार आल्यानंतर एका वर्षभरात ते काम आम्ही पूर्ण करू। सर, त्याचा आपसात भांडण चालू आहे। रामदास कदमांनी विरोध केला रवींद्र चव्हाणांची, जे बांधकाम मंत्री महाराष्ट्र राज्याचे आहेत, तर आपसात त्यांचा भांडण आहे। राष्ट्रवादीचे जे काही नेते होते ते गेलेले आहेत, सगळे म्हणजे वन साइडेड झालेले आहे। तर ही काय महामार्गाचा विषय सुटत नाही, एक मार्ग दाखवा। रामदास कदम यांनी मध्ये जे वक्तव्य केलं ते त्यांना आलेल्या अनुभवातून केलेलं आहे आणि हा बांधकाम खात्याकडे असणारा विषय हा केंद्र सरकारच्या अखत्यारीत पण आहे, कारण तो रस्ता करण्याचं काम बरेच वर्ष चालू आहे। वारंवार अनेक विधानं आणि आश्वासनं देऊनही होत नाही। आता प्रत्येक गणपतीच्या आधी ह्याची चर्चा होते। आता गणपतीत एसट्या जास्त सोडणार ही बातमी नेहमीची झालेली आहे, पण त्या एसट्या ज्या रस्त्यावरून धावणार त्याची दुरावस्था झाल्यामुळं कोकणवासियांना या गणपतीत देखील दिलासा नाही। जाताना आणि येताना कोकणवासियांचे हाल होणार आणि त्यामुळे कोकण रेल्वेचा वापर कोकणवासी आता जास्त करतील असं मला वाटते। पण हा रस्ता लवकर सरकारने केला पाहिजे। सरकार या रस्त्याकडे बघत असताना फारशी जागरूकता सरकारच्या यंत्रणेत दिसत नाही। सर, तुम्ही जनसंवादाचे मंत्री होते आणि तेव्हा 10 कोटीची निधी चिटून झालेली होती, बरेच त्या मशिनरीज गेले होते तेव्हा, आणि तुम्ही शामी जोरात उचलले होता चिपळूण, महाड आणि खेड या 3 ठिकाणी। तेव्हा मी सुनील तटकरे साहेबांना तो प्रश्न विचारलं होतं की तेव्हा निधी आणि तो निधी आली होती, पण त्यानंतर आताही महापूर आला होता। एवढा मोठा नव्हता, पण प्रचंड बाजारपेठा लोकांचं नुकसान झालं बऱ्याच ठिकाणी। तर काय म्हणणार, त्या ठिकाणी नदीचं पात्र रुंद करणं आणि खोल करणं याच्यासाठी मोठी मदत आमच्या सरकारने पुढाकार घेऊन केलेली होती आणि चिपळूणमध्ये नदीच्या पात्रातली जी वाळू आहे ती काढायचा त्यावेळी फार मोठा प्रयत्न केलेला। आमचं सरकार गेल्यानंतर किती काम झालं याची माझ्याकडे तपशील नाही आहे, पण ते कमी जर भरपूर काम झालं
तर चिपळूण शहरात पाणी जाण्याचे प्रमाण कमी येऊ शकतं असा त्यावेळी निष्कर्ष होता. त्या नदीच्या पात्रातली बेटं जी आहेत ती बेटं देखील कमी करणं किंवा काढणं असा त्यातला उद्देश होता. आता मागच्या 1.5 वर्षात किती काम त्याचं पुढं गेलंय हे मला माहित नाही. विरोधक म्हणून तुम्ही काय केलं? विरोधक म्हणून तुम्ही त्याच्यासाठी काय केलं किंवा तुमच्या पक्षातल्या लोकांनी काय आम्ही त्या कामाला चालना दिली. चालना दिल्यानंतर सरकारी यंत्रणा जे काम करते, जे काम सोपवलेलं होतं ते दरवर्षी ऑफ सीझनमध्ये म्हणजे पाऊस नसताना आणि पाणी कमी झालेलं असताना तिथं होणं आवश्यक होतं आणि ते काम आमचं सरकार गेल्यानंतर काही काळ चालू होतं. नंतरची बाब मला माहीत नाही. सर, आवाजामध्ये एक चर्चा सुरू आहे की जे आता विकास कामे आहेत महाराष्ट्रात ते सगळे पैसे ते सगळ्यांनी जी लाडक्या बहिणी योजनेकडे वळवणार आहे अनेक लोक त्याच्याकडे जातात सरकारकडे आणि म्हणतात नाही. आता महाराष्ट्रातल्या सगळ्या योजनांवरचे पैसे हे कपात झालेले आहेत, व्हायला लागलेले आहेत. ज्या व्यक्तिगत योजना आहेत तेवढेच पैसे आता सध्या चालू आहेत, पण मोठमोठ्या प्रोजेक्ट्सवरचे सगळे प्रोव्हिजन ज्या केलेल्या होत्या ते सगळे पैसे थांबवण्याचं काम झालेलं आहे. अनेक बिलं सरकारी कॉन्ट्रॅक्टरांची मिळत नाही आहेत. शहाण्या कॉन्ट्रॅक्टर आता काम करायला तयार नाही. जरी त्याला वर्क ऑर्डर मिळाली तरी शहाणा कॉन्ट्रॅक्टर हा सावध झालेला आहे आणि महाराष्ट्रातली कामं त्यांनी देखील हळू करायचं ठरवलंय. कारण सरकार पैसे देणार नाही. 31 मार्चच्या आधी पैसे देण्याची ताकदही सरकारमध्ये शिल्लक राहणार नाही असं लोकांना वाटतंय. महाराष्ट्रात होत असलेल्या महिलांच्या अत्याचाराच्या मुद्द्यावर संजय गायकवाड जे शिवसेनेचे आमदार आहेत त्यांना प्रश्न विचारण्यासाठी असं म्हणतात की आता मुख्यमंत्री जाऊन शाळेत पहारा देणार की एसपीच्या घरी जाऊन बसणार, मुख्यमंत्र्यांनी हेच करावं असं म्हटलेलं आहे संजय गायकवाड. कसं आहे की उद्विग्नता, असहाय्यता आणि प्रशासन चालवण्याची असमर्थता ही सगळी त्यांच्या वक्तव्यातून व्यक्त होते. हो, नांदेडच्या खासदारांचं आज निधन झालं. स्वतःच्या प्रकृतीकडे दुर्लक्ष करून त्यांना डायलिसिस रेग्युलर होत होतं. ते मध्येच थांबून ते कार्यक्रम करण्यात त्यांनी बराच वेळ घालवला अशी माझी माहिती आहे. त्यांचं दुर्दैवी निधन झालं आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने आम्ही त्यांना आदरांजली वाहतो. ओके. त्यांना भेटायला केबिनला सर 29 नाही आहेत.